महाबळेश्वर तालुक्यातील नाकिंदा गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यालगत खाजगी मिळकतीत नियोजनबद्ध वृक्षतोड करून पुरावे नष्ट करण्यासाठी झाडे जंगलात फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। याआधी महाबळेश्वर येथील गोल्फ कोर्स वृक्षतोड प्रकरण ताजे असताना स्थानिक तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या पाठिंब्याशिवाय हा गैरप्रकार अशक्य असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। या पर्यावरण हानी प्रकरणी विकास कामांना तत्काळ स्थगिती देऊन संबंधित मिळकतधारकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। आज आम्ही स्थानिक पदाधिकारी आम्ही सर्व इथं आल्यानंतर या ठिकाणी जर बघायला गेलं तर या ठिकाणी ही जी झाडं लावलेली आहेत ही झाडाची आत्ता ही सुस्थितीत झाडं आहेत, पण मात्र या ठिकाणी गेले काही दिवसामध्ये या ठिकाणी वृक्षतोड केली गेलेली आहेत। काही ठिकाणी त्यांनी इथं वृक्ष जाळलेली आहेत। साधारणतः हे 15 ते 20 फुटाची वृक्ष आहेत। इथला स्थानिक प्रशासनाला आम्ही तहसीलदार प्रशासन आणि फॉरेस्ट प्रशासन दोघा जणांना फोन केले, ते कोणी इथं यायला तयार नाही आहेत। याबाबत जर त्यांनी लवकरात लवकर यांच्यावरती कारवाई केली नाही हद्दीतील आनंदवन भुवन हॉटेलच्या परिसरातील सर्वे नंबर 22 मधील ह्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत हिरवा नेट लावून जे काही वृक्षतोड केलेला जो मुद्देमाल आहे हा मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्या झाडांचा मुद्देमाल या ठिकाणी फॉरेस्टच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात इथं आणून टाकलेला निदर्शनास येतोय आणि एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून हा प्लॉट रिकामा केला जात असताना स्थानिक तहसील तलाठी शिंदे, मंडलाधिकारी मोहिते, महसूल प्रशासनाचं यांचं लक्ष नव्हतं का? फॉरेस्ट डिपार्टमेंट काय करत होतं? हे पर्यावरण संवेदनशील हद्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना स्थानिक महसूल प्रशासन हे मुद्दाम होऊन डोळे झाक करत आहे आणि यांची मिलीभगत असल्याचा हा गैरप्रकार हा खुलेआम दिसून येत आहे। त्यामुळं अशा भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साताऱ्यांनी तात्काळ निलंबित करावं आणि या महाबळेश्वरचं पर्यावरण टिकवण्यासाठी अतिशय कडक उपाययोजना करावी, निर्णय घ्यावेत, तसे आदेश द्यावेत ही अतिशय मी त्यांना विनंती करतोय। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।